नाही, माझ्या दृष्टीने तुम्ही संपलेला आहे. आता कोण काय आव्हान प्रत्याव्हान देत असेल मला कल्पना नाही आहे. मी कालच सांगितलं बच्चू कडू माझे मित्र आहेत, त्यांना काही त्यांच्या मनात समज गैरसमज असेल तर मी बच्चूशी बोलेच होता. तरी आता मी इतक्या वर्ष बरोबर आहोत. मी अमरावतीचा 5 वर्ष पालकमंत्री होतो. तर आता ठीक आहे, एखादी भूमिका घ्यावी लागते कोणाला तरी, घेतली त्यांनी. त्याच्यात काही मला काही वागं वाटत नाही. माझं आमच्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की त्यात काही भांगड तोडू नका. आपलं आव्हान प्रत्याव्हान करायचे नाही आपल्याला. शेवटी आयुष्य संपलेलं आहे. आता एक राजकीय भूमिका असते, प्रतिक्रिया देतात, त्याच्यावर आपण लगेच प्रतिक्रिया द्यायची नसते. कार्यकर्त्यांचा एक असतो मनामध्ये भावना की आपल्या गाडीवर विखे म्हणजे आमच्या मंत्रिमंडळ गाडीत हल्ला होणार आहे, ते उत्तर द्यावं. खरं म्हणजे ते मला वाटतं की हा विषय आता त्याच्यावर पडदा पडलेला आहे. त्याच्यामध्ये मी आमच्या कार्यकर्त्यांना कालच मी आवाहन केलं की आता हे हल्ल्याची काही त्याची गरज नाही. सरकारने यापूर्वीच जाहीर केलेलं आहे गुन्हे मागे घेण्याची. ही प्रक्रिया गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात मग ते गुन्हे दाखल होतात, चौकशी होते, पहिले 1-2 मग ती प्रक्रिया होऊन जाईल. सरकारची कमिटमेंट आहे गुन्हे मागे घेण्याची. आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे, आम्ही त्या भूमिकेशी ठाम आहोत. नाही, आंदोलनाच्या दरम्यान जे झालं होतं त्या संदर्भात आज त्यांना समन्स देण्यात आलं आहे. आज मुंबईमध्ये उपस्थित राहण्याचं सांगितलेलं आहे. नाही, ठीक आहे, प्रक्रिया चालू राहील ना. आता शेवटी गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात एक प्रक्रिया असते. मला वाटतं त्यामुळे त्यांना समन्स देऊन त्यांना बोलवतील काय, तर तो एक भाग असला पाहिजे प्रक्रियेत. आता असं आहे की बहुतांशी ठिकाणी आता उदाहरणार्थ ज्या संबंधित जे आमदार आहेत आमचे पक्षाचे, शेवगाव पाथर्डी आहे, श्रीगोंदा ते सगळे अधिकार त्यांनाच दिलेले आहेत. महायुती करायची नाही करायची. माझ्या मतदारसंघात तर महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. संगमनेरला महायुती म्हणूनच निवडणुकीला आम्ही सामोरे चाललो आहे. श्रीरामपूरचा तिळा बहुतेक अजून सुटेल, ते सुद्धा बहुतेक महायुती म्हणूनच निर्णय होईल. नेवाशाला सुद्धा काही वेगळी स्थिती नाही आहे. मी काल नेवाशाला होतो. आता कोपरगावची मला स्थिती माहीत नाही, पण तिथं तर मला वाटतं दिसतंय की तिथे महायुती होण्याची शक्यता नाही आहे. त्याचं असं आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदींनी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे असं जाहीर केलं आहे. तथापि काही ठिकाणी काही निर्णय वेगळे असू शकतात. त्या प्राप्त परिस्थितीत पक्षाला काही निर्णय करावे लागले तर ते स्वातंत्र्य दिलेलंच आहे. तर आगामी काही काळात काही इनकमिंग किंवा काही धक्का पक्ष घेणार का? नाही, मला वाटतं की धक्का तंत्र वापरण्याची आवश्यकता आहे. कारण या निवडणुकीमध्येच जो प्रचंड विजय महायुतीला मिळणार आहे तोच मोठा धक्का महाविकासला मिळणार आहे. हे आता नगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीत सुरू आहे. सध्या स्थानिकांना आपण निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र दिलंय. मात्र जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच येत आहेत. त्यासोबतच महानगरपालिका देखील आहे. नेमकं त्या संदर्भात कशा पद्धतीचं समीकरण असणार आहे? नाही, आता हे कसं आहे की बऱ्याच वर्षांनी निवडणूक होतात. म्हणजे इतकं ते काही आमची बरेच कार्यकर्ते याची बारं झालेले आहेत. प्रत्येकाला वाटतं की मला संधी आली पाहिजे. आता तेच परिस्थितीला परिस्थिती होणार आहे. पण माझा प्रयत्न आहे म्हणजे पालकमंत्री म्हणून की जिल्ह्यामध्ये आता ठीक आहे, नगरपालिका त्या नगरपालिकेचे तालुक्याचे इश्यू असतात, त्या शहराचे, इथे जिल्ह्याचा इश्यू आहे. त्या निमित्तानं तरी महायुती म्हणून एकत्र लढलं पाहिजे मग तसं मी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.